पुण्यामध्ये घेतलं एकदम हॉट मैत्रिणीला. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी खूप वेळा स्टोरी वाचलेली आहे. आज म्हटलं माझी एखादी स्टोरी सांगून द्यावी प्रेक्षकांनो. तर ही गोष्ट आहे जेव्हा मी पुण्यामध्ये शिकायला होतो. एका कॅम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना माझ्या क्लासमध्ये ओळख झाली विद्या नावाची मुलीशी. ती नाशिकवरून आली होती. पहिल्या दिवशी ती क्लासला आली. क्रॉप टॉप, टाईट जीन्स, मस्त परफ्यूमचा सुगंध. क्लासमध्ये एंट्री करताच पूर्ण क्लास तिच्याकडे बघू लागला आणि ती जागा शोधत सरळ माझ्या बाजूला येऊन बसली. मग मी तिच्यासोबत चांगली फ्रेंडशिप करून घेतली. आमची फ्रेंडशिप ही हळूहळू खूप पुढे गेली. डबल मिनिंग बोलणंही होत राहायचं. एक दिवस मी तिला बोलता बोलता सांगून टाकलं, मला खूप आवडते तू. तिने उत्तर तर नाही दिलं आणि 3 दिवसही इन्स्टिट्यूटला आलीही नाही. नंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, पण तिने सकाळीच कॉल केला मला आणि म्हणे, तू गेला का गावाला? मी म्हणालो, नाही, दुपारी जाणार आहे. का? तिने सांगितलं, मी तुझी गर्लफ्रेंड नाही बनू शकत, पण आपण फ्रेंड विथ बेनिफिट्स नक्की ठेवू शकतो. आणि तिने लगेच ऑफर दिली. माझी रूममेट गेली आहे गावाला, मी एकटी आहे, येतो का? आणि येताना मेडिकलवरून जाऊन ये. मग काय, मेरी खुशी का ठिकाणा नाही रहा आणि मी काहीच वेळ न करता लगेच तिच्या रूमवर गेलो. ती मस्त ब्लॅक स्लीवलेस टॉप आणि शर्ट पॅन्ट घालून ग्वेलरीमध्ये उभी होती. मी रूममध्ये जाताच दरवाजा लावला आणि तिने येऊन मला घट्ट आलिंगन घातलं. नेमकेच पिरियड संपले होते तिचे आणि त्यामुळेच ती क्लासला आली नव्हती. आलिंगन करत करत लगेच ती करायला लागली आणि मी तिला तसंच उचललं आणि करत करत पलंगावर घेऊन गेलो. पलंगावर खाली टाकताच मी तिचा टॉप काढून टाकला आणि तिने माझं टी शर्ट काढून टाकलं आणि दोघांनी ते सुद्धा काढून टाकलं. मी लगेच तिला करत करत माझे दोन्ही हात तिच्या अंगावर फिरू लागलो. तिला तर काटे जीवू लागले. माझे हात तिच्या पाठीवर नखाचे वरखडे मारत होते. तसं ती जास्त मूडमध्ये येत होती. मी तिच्यावर करत करत हळूच माझे ओठ तिच्या गालावर फिरवले. गालावर करत करत मी लगेच तिच्या मानेवर आलो. मानेवर करताना मी तिला हलक्या हाताने चावू लागलो. ती जास्तच मूडमध्ये आली. ती जशी मूडमध्ये येत होती, मी लगेच तिचे मोठाले गोल गोल फुगीर साबुदाणे दाबायला लागलो. तर दाबताना मी पाठीवरच्या हाताने तिची ओपन केली आणि एका क्षणामध्ये मोकळे करून तिचे दाबू लागलो. दाबताना ती खूप आवाज करायला लागली. दाबणं आणखी जोरात. मानेवर करत करत मी लगेच तिच्या साबुदाण्यावर गेलो आणि तिचे एवढे मोठे मोठे साबुदाणे मी एक एक करून माझ्या तोंडामध्ये कोंबू लागलो. तिचा साबुदाणा माझ्या तोंडामध्ये कसाच मावत नव्हता, नाही माझ्या हातात मावत होता. पण ती माझं डोकं पकडून जोरजोरात तिच्या साबुदाण्यावर लावत होती आणि मला म्हणत होती, पूर्ण तोंडामध्ये घे. मी अगदी लहान बाळासारखं तिचं पीत होतं. तसं करता करता मी माझ्या हात तिच्या ओल्या झालेल्या वेंटीवर लावला आणि तिची वेंटिंग आतून खूप ओली चिंब झालेली होती. मला ते जाणवत होतं. मी पेंटिंगवरून माझं बोट तिच्या चिमणीवर दाबलं आणि तिथे हळूहळू म्हणू लागलं. तसे तिचे श्वास आणखी मोठे मोठे आणि गरम होऊ लागले. ती म्हणे, खाली जा ना. मी लगेच खाली गेलो आणि माझ्या दातामध्ये तिच्या ब्लॅक पेंटिंग पकडले आणि खाली करून काढून टाकले. तिची पेंट आणि तिची चिमणी खूप ओली झालेली होती. मला आतमध्ये खूप पाणी दिसू लागले. मी तसे तिच्या पायांना करू लागलो. करत करत मी तिच्या मांड्यावर गेलो. मांड्यावर हळूहळू चावत होतो.
करत होतो तिला कंट्रोल झालं नाही. तिचे दोन्ही पाय मोकळे केले आणि माझं डोकं जोरात तिच्या चिमणीवर ठेवून दाबलं. वाव, खूप टेस्टी पाणी होतं तिचं. मी सगळं चाटून चाटून साफ करू लागलो आणि ती कमरेतून मागे पुढे होत तिची चिमणी माझ्या तोंडाने घेऊ लागली. असं करत करत तिने जोरात माझं नाव घेतलं आणि तिचं सगळं पाणी माझ्या तोंडात टाकून तिचा पहिला राऊंड पूर्ण झाला. मग तिने माझी वेअर मध्ये उभा टावर बनलेला बघितला आणि हसत हसत माझी वेअर काढून टाकली. माझा उभा झालेला टावर ती बघून खूप खुश झाली आणि म्हणे, मला असाच उभा टावर, कडक टावर माझ्या चिमणीमध्ये घालायला आवडतं. मग तिने त्याला खाली करत लगेच तोंडात टाकला आणि हळूहळू करत माझा टॉप नंतर पूर्ण कडक टावर तोंडामध्ये घेऊ लागले. सोबतच माझे गोटे हाताने मोडू लागले. माझा उभा टावर एवढा टाईट झाला होता की मला असं वाटत होतं की तिचा तोंडात करून टाका, पण मी कंट्रोल करत होतो आणि ती मस्त तोंडामध्ये ब्लोजॉब देत होती. असं करत करत मी माझे 2 बोट तिच्या मच्छरदाणीमध्ये टाकले आणि आत बाहेर करू लागलो. तिला आणखीच कड सुटला आणि ती जोरजोरात माझा टावर तोंडामध्ये घेऊ लागली. तसं करत करत ती म्हणे की आता मला राहायला जात नाही आहे, माझ्या मच्छरदाणीमध्ये टाकून दे. आणि मी माझ्या बोटानेच तिच्या दुसऱ्यांदा पाणी काढलं. त्यानंतर तिने घेतला आणि माझ्या टावरवर लावला आणि मला खाली टाकून माझ्या टावरवर तिची मच्छरदाणी म्हणू लागली. तसं करत करत तिने कधी माझा टावर तिच्या मच्छरदाणीमध्ये टाकला मला कळालंच नाही. जेव्हा ती जोरात ओरडली तेव्हा मला कळालं की माझा पूर्ण टावर तिने आतमध्ये घेतला आहे. माझा कडक टावर एवढा मोठा होता की ती आतमध्ये घेऊन 2 मिनिटं नुसतं पडून राहिली. माझ्या अंगाला आणि तिच्या डोळ्यामधून पाणी यायला लागलं होतं. मग मी तिला पकडला आणि जोरात शॉट मारला. ती खूप जोरात ओरडली, माशीसारखी तरफडू लागली आणि म्हणू लागली, याला बाहेर काढ. पण मी नाही ऐकलं. मी तिला जोरात चावला आणि हळू शॉट मारायला लागलो. तिला खूप त्रास होत होता, पण हळूहळू तिचा त्रास मजेमध्ये बदलला आणि ती एन्जॉय करू लागली. मस्त सिसक्या भरू लागली, आवाज करू लागली. मला म्हणू लागली, आणखी जोरात कर, मला माझं सगळं पाणी काढून टाक. जेव्हापासून तू भेटला मी त्यापासून तुझ्याकडून करायचे स्वप्न बघत होते. आज कुठे पूर्ण होत आहे. असं म्हणत म्हणत मी तिला खाली टाकला आणि मी वरतून आलो. तिचे दोन्ही पाय मी हवेत धरले आणि माझा मोठा टावर आत टाकला आणि दोन्ही पाय वर घेऊन जोरजोरात मारू लागलो. ती खूप ओरडत होती आणि आनंदही घेत होती. तिचं तोंड बघून मला आणखी उत्साह येत होता. त्या पोझिशनमध्ये तिचं पुन्हा पाणी निघालं आणि ती शांत पडली. मग मी तिला उभं केलं आणि डॉगी स्टाईलमध्ये यायला सांगितलं की लगेच आनंदाने माझ्यासमोर कुत्री बनून 2 बाजूने मला दाखवू लागली. मी लगेच तिच्या मच्छरदाणी मागून लावला आणि एका दममध्ये पूर्ण टाकला. ती जोरात ओरडली, हळू, खूप त्रास होतोय, पण मी तिचं काही ऐकलं नाही आणि लगेच जोरात मारायला लागलो. मारत मारत मला आता 15 मिनिटं तरी झाले होते. आता मला माझं करून टाकवायचं वाटलं. मी तिला म्हणालो. ती म्हणे, हो, माझे खूप झाले. तर मग मी माझं सगळं पाणी डॉगी स्टाईलमध्ये काढून टाकलं आणि आरामात तिने काढून टाकलं आणि तिला अडंगर करून थोडा वेळ झोपून राहिलो. मी पुढे 3 दिवस तिच्यासोबत होतो आणि तिला खूप वेळा केलं, मिठी मारली. जर तुम्हाला या स्टोरीचा पुढचा भाग हवा असेल तर मला नक्की कळवा. तुमचा काही अभिप्राय असेल तर तोही नक्की कळवा. लाईक करून दाखवा की प्रेम अजून जिवंत आहे. कमेंटमध्ये लिहा, ही कथा अप्रतिम होती. शेअर करा त्या व्यक्तीसोबत जी तुमच्या आठवणीत आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच हृदयस्पर्शी रोमॅन्टिक व्हिडिओ पाहण्यासाठी.
जय महाराष्ट्र. धन्यवाद.